नमस्कार, मी प्रवीणा नितीन मोहिते। आज आपण नाशिकमधील पंचवटी येथे आलेलो आहेत आणि इथे आल्यानंतर आपल्याला कोणत्या मंदिरं पाहायला मिळतील याच्याबद्दल एक आयडिया येईल। जे कोणी प्लॅन करताय की नाशिकला देवदर्शनासाठी यायचं आहे तर त्यांनी हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा, कारण तुम्हाला समजून जाईल की पंचवटीमध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय आणि कोणत्या मंदिरांना भेट द्यायची आहे आणि काय काय पाहण्यासारखं आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। चला, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करतोय। आत्ता आपण पंचवटीमधील काळाराम मंदिरमध्ये आलेलो आहे। रामायणातील कथेनुसार प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण हे इथेच राहायला होते पर्णकुटी बांधून। तर याच ठिकाणी परत हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि हे पूर्ण मंदिर पाषाणाच्या दगडामध्ये बनवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर असं कोरीव काम आहे याच्यावरती। श्रीराम जय राम जय जय राम। दर्शन करून आता आपण बाहेर येतोय आणि या मंदिराला काळाराम मंदिर असं नाव का पडलं, कारण या ज्या प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची जी मूर्ती आहेत त्या पूर्ण पाषाणाच्या दगडामध्ये कोरीव काम करून बनवलेल्या आहेत। त्या रंगाने काळ्या दिसतात म्हणून याला काळाराम मंदिर असं म्हणतात। दर्शन करून आता बाहेर आलोत। हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता शिखराचा, किती सुंदर आहे। गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेऊ आणि इथला परिसर, इथला व्ह्यू आता आपण पाहूया। चला, हा परिसर खूप क्लीन ठेवतात, कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही। स्वच्छतेकडे खूप लक्ष दिलेले आहे इथे। तर हा काळाराम मंदिरचा व्ह्यू या साईडने असा दिसतो, तुम्ही पाहू शकता। आणि नाशिकला आल्यानंतर आवर्जून भेट द्या काळाराम मंदिर पंचवटी। 5 वडाची झाडं आहेत या परिसरात म्हणून याला पंचवटी असे म्हणतात। आणि आता आपण जातोय सीतामातेची गुफा पाहण्यासाठी। तिथेच आपल्याला सीतामातेचं रसोई घरही पाहायचं आहे। तर चला, वाटेत जातानाच हरिहरेश्वराचं दर्शन घेऊया आणि पुढे निघूया। हा व्ह्यू पाहिल्यानंतर पूर्ण रामायणातील कथा डोळ्यासमोर उभी राहते। आणि आता आपण सीता गुफामध्ये आलेलो आहे। तर हा व्ह्यू आपण पाहूया। चला, आणि आता आपण कपालेश्वर महादेव मंदिर इथे आलेलो आहे। आता दर्शन घेऊया
आणि नंतर आपण रामकुंड पाहूया. गोदावरी नदीच्या काठी रामकुंड आहे, तिथे आपण गंगा गोदावरी मातेचं दर्शन पण घेऊया. आता सध्या आपण कपालेश्वर महादेव मंदिरमध्ये आलेलो आहे. हा व्ह्यू आहे. रामायणातील कथेनुसार स्वतः प्रभू श्रीराम इथे राहिलेले आहेत. तर या क्षेत्राला खूप महत्त्व आहे. कुंभमेळाही जेव्हा नाशिकला होतो तेव्हा इथूनच त्याची सुरुवात होते. सध्या पाऊस खूप झालेला आहे इथे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जास्त जाता येणार नाही. आणि संध्याकाळी आरती पण होते इथे गंगा गोदावरी मातेची. असा हा पंचवटी परिसर आता आपण पाहिलेला आहे. तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा.